जय शिवराय। आज आपण थोडेसे हटके पद्धतीने आज आपला ब्लॉग असणार आहे। आज कुठलाही गड नसणार आहे, कुठलीही लेणी नसणार आहे। आज आम्ही करणार आहोत भात लावणी। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगडे या गावी आता आम्ही आलेलो आहे आणि आज आमचे या ठिकाणी भात लावणी आम्ही करायसाठी आलेलो आहे। अतिशय वेगळा असा आपला हा ब्लॉग होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे। भात लावणी कशा पद्धतीने केली जाते, भात लावणी करायच्या अगोदर काही हे करावं लागतं पुनर, या सगळ्या गोष्टींचं इत्तमभूत माहिती या ब्लॉगच्या तुम्हाला देण्यात येणार आहे। हे जे आपल्याला जो दिसतोय भोर तालुका, या भोर तालुक्यात हे जे भाताचं क्षेत्र आहे ते 7500 हेक्टर या ठिकाणी सर्व भात शेती केली जाते। आता आपण जाणार आहोत शेताकडे आणि आपली भात लावणी थोड्याच वेळात चालू होणार आहे। चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा। भात लावणी ही भात शेतीतील सर्वात महत्त्वाची आणि कष्टाची प्रक्रिया आहे, जी प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्याच्या मान्सूनच्या आगमनानंतर केली जाते। या प्रक्रियेत रोपवाटिकेत म्हणजे नर्सरीत तयार केलेली लहान भाताची रोपटे उचलून चिखलाने भरलेल्या मुख्य शेतात ठराविक अंतरावर लावली जातात। भात लावणीच्या अगोदर शेतीची पूर्वतयारी करावी लागते। ती कशी तर पहिल्यांदा शेत नांगरून व पाणी साठवून चिखलमय म्हणजे दरदर केले जाते। रोपे काढणे, रोपवाटिकेत 25 ते 30 दिवसात तयार झालेली रोपे अलगद उपटून त्यांच्या जुड्या बांधल्या जातात। नंतर लावणी, शेतात गुडघाभर चिखलात तासनतास वाकून 2 ते 3 रोपे एकत्र करून एका रांगेत लावली जातात। भात लावणीचे महत्त्व महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि विदर्भातील भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे। ही केवळ एक शेतीची कृती नसून ती महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा एक मोठा उत्सव मानली जाते। लावणीच्या वेळी महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी व ओव्या गातात, ज्यामुळे श्रमाचा थकवा दूर होतो। जय शिवराय। आजची भात लावणी आमची चालू झालेली आहे। आपण पाहतात सगळे आमचे या ठिकाणी भात लावणी कशा पद्धतीने करतोय ते तुम्हाला दाखवतोय आता आम्ही। हे पहा, ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेले निगडे या गावी आमची ही भात लावणी आमची चालू झालेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीने ही भात लावणी केली जाते। आपण भात खातो, परंतु तो भात कुठून येतो, कशा पद्धतीने केला जातो, याचा सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे। लावणीसाठी लागणारे अंतर, उत्पादन चांगले मिळवण्यासाठी रोपांची लावणी योग्य अंतरावर करणे आवश्यक असते। हलव्या जातींसाठी 15 बाय 15 सेंटीमीटर्सच्या निमगरव्या व गरव्या जातींसाठी 20 बाय 15 सेंटीमीटर असे अंतर ठेवले जाते। भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते। पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात। महाराष्ट्रात, गोव्यात आणि काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो। महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी, कोकण तसेच भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश। भात याला पॅडी राईस हे जगातील आणि भारतातील प्रमुख व महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे। आशिया खंडातील बहुतांश लोकांचे हे मुख्य अन्न आहे। भातापासून आपल्याला तांदूळ मिळतो। या पिकाला उबदार हवामान आणि भरपूर पाण्याची आवश्यकता असते। त्यामुळे प्रामुख्याने
पावसाळ्यात खरीप हंगामात याची शेती केली जाते. सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला. माग म्हणायचे तुम्ही ए कोरस द्या त्यांना. कोरस सॉंग परत कडवं म्हणा. राधे कधी कळणार तुला, राधे कधी कळणार तुला, रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला. म्हणा राधे. ओय गजानन म्हण ना. मला म्हणतात मग कशा ते आहे ते माझं बरोबर आहे. म्हणा की ए गजानन ऐक ना त्यांचं. हा म्हणा म्हणा. राधे रुसलीस माग म्हणा आता लगेच. मला डोईवर माझ्या कळसाची माठ, हळूहळू चढते मथुरेचा घाट, उष्ण सख्या अडवू नको, उष्ण सख्या अडवू नको, रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला. दिवस उगवूनी किती वर आला, उशीर झाला आज बाजाराला, उष्ण सख्या अडवू नको, उष्ण सख्या अडवू नको, रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला. एक जनार्दनी गवळण राधा, तिला कशाची चढली बाधा, सस्पेंड करायला पाहिजे. नको सस्पेंड करायला पाहिजे. अडवू नको, रुसलीस का ग, सांग मला राधे रुसलीस का ग, सांग मला. दिवस उगवून किती वर आला, उशीर झाला आज बाजाराला, कृष्ण सख्या अडवू नको. लावताना काढ आणि नंतर व्हिडिओ काढ. लावलं व्हिडिओज काढतोय. लाव रे नीट. व्हिडिओ द्यायला पाहिजे. तू लाव तिकडे. माझ्या इथे राहिलं ना. थांबा रे थांबा, राहिलं होतं ना इथं. दोन राहिले. लावतो मी लावतो.
जनार्दनी गवळण राधा मधले कशाची रडली बाधा सख्या अडवू नको अडवू नको मुसलीस का गे राधेला राधे मुसलीस का गे. भाताचे म्हणजे तांदळाचे प्रकार प्रामुख्याने त्यांच्या सुगंध, चिकटपणा आणि लांबीवर अवलंबून असतात. भारतात बासमती, इंद्रायणी, आंबेमोहोर, कोलम, चिन्नोर या रोजच्या वापरातील प्रमुख जाती आहेत. तसेच काळा, झिरगा, जिरेसार आणि वाडा कोलम यासारख्या अनेक पारंपरिक जातीही लोकप्रिय आहेत. धन्य तुझी देवा करणी, धन्य तुझी देवा करणी आणि नारळात पाणी, धन्य तुझी देवा करणी आणि नारळात पाणी. भात हे पीक वाढण्यासाठी सरासरी 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान आणि हवेत जास्त आर्द्रता म्हणजे दमट हवामान लागते. भात शेतीसाठी शेतात पाणी साठवून म्हणजे भात खाचरे ठेवण्याची गरज असते. भाताची लागवड 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे थेट बियाणे फेकून म्हणजे पेरणी, किंवा रोपवाटिकेत म्हणजे नर्सरी रोपे तयार करून नंतर ती चिखलणी केलेल्या शेतात पुनर्लागवड म्हणजे रोवणी करणे. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर, भोर तालुक्यातील भाताचे सरासरी क्षेत्र 7,500 हेक्टर आहे. परंतु यावर्षी यामध्ये वाढ झालेली आहे. तालुक्यात आजपर्यंत 7,610 हेक्टरवर भात पिकाची लागवड पूर्ण झालेली आहे. भात हे जगातील आणि भारतातील निम्म्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. हे खरीप हंगामातील महत्त्वाचे तृणधान्य पीक असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि ओरिसा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. भाताच्या 9 अवस्था कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. पहिली जी अवस्था आहे ते उगवण ते अंकुरण अवस्था, नंतर रोप अवस्था, नंतर फुटवे येणे अवस्था, खोडाची वाढ अवस्था, कणसाची सुरुवात ते दाणे भरण्यापर्यंतची अवस्था, ओंबी येणे अवस्था, फोलोला येणे अवस्था, दुधाळ दाना अवस्था, कणकेसारखा दाना अवस्था आणि पक्व दाना अशा भाताच्या अवस्था आहेत. जास्त पर्जन्यमान आणि कमी हिवाळी तापमान असलेल्या प्रदेशात म्हणजे उत्तर आणि पश्चिम भाग भाताची लागवड वर्षातून फक्त एकदा म्हणजे साधारणतः मे ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते. दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये 2 किंवा 3 पिके घेतली जातात. भारतात भात शेतीचे 3 हंगाम आहेत: उन्हाळी, शरद आणि हिवाळी. हरीला सांगा जरा काही, सासूबाई आत्याबाई, सासूबाई आत्याबाई, या कृष्णाला सांगा जरा काही, कृष्णाला सांगा जरा काही, हरीला सांगा जरा काही. शेवटची भक्तीचा तो ठेवा, देहाची जोरी, भक्तीचा तो ठेवा, उघडदार देवाचा, उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. मध्ये लावा मध्ये भक्तीचा तो ठेवा, देहाची
तिजोरी भक्तीचा ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार राधे कधी कळणार तुला राधे कधी कळणार तुला रुसलीस का ग सांग मला राधे रुसलीस का ग सांग मला राधे रुसलीस का ग सांग मला डोईवर माझ्या कळसाची माठ हळूहळू चढती मथुरेचा घाट कृष्ण सख्या अडवू नको कृष्ण सख्या अडवू नको रुसलीस का ग सांग मला राधे रुसलीस का रे सांग मला राधे रुसलीस का रे सांग मला दिवस उगवूनी किती वर आला उशीर झाला आज बाजाराला कृष्ण सख्या अडवू नको कृष्ण सख्या अडवू नको रुसलीस का ग सांग मला राधे रुसलीस का ग सांग मला राधे रुसलीस का ग सांग मला बरोबर आहे का राधे कधी कळणार तुला राधे कधी कळणार तुला रुसलीस का सांग मला राधे रुसलीस का सांग मला दिवस उगवूनी किती वर आला उशीर झाला आज बाजाराला दिवस उगवूनी किती वर आला उशीर झाला आज बाजाराला कृष्ण सख्या अडवू नको कृष्ण सख्या अडवू नको रुसलीस का सांग मला रुसलीस का सांग मला राधे रुसलीस का सांग मला एका जनार्दनी गवळण राधा तिला कशाची चढली बाधा कृष्ण सख्या अडवू नको कृष्ण सख्या अडवू नको रुसलीस का सांग मला राधे रुसलीस का सांग मला येतो आनंद बाळा सर्वसाधारणपणे भाताचे पीक वान आणि हवामानानुसार पेरणीपासून काढणीसाठी 105 ते 150 दिवस म्हणजे साधारणतः 3.5 ते 5 महिने घेतात. पिकाच्या कालावधीनुसार भारताच्या जाती 3 मुख्य गटांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. पहिलं म्हणजे हळव्या कमी कालावधीच्या जाती, ह्या साधारणतः 90 ते 110 दिवस. दुसरं निमगरव्या म्हणजे मध्यम कालावधीच्या जाती, या साधारणतः 110 ते 135 दिवस. त्यानंतर गरव्या म्हणजे दीर्घ कालावधीच्या जाती, ज्या साधारणपणे 135 ते 160 दिवस. अशा विविध कालावधीनुसार पिकांच्या भातांच्या जाती आहेत. हे पहा, हे भात लावणी करत असताना आपल्याला या ठिकाणी अशा 2 काट्या पलीकडे एक आणि इकडे एक लावायला लागते. एका लाईनीत हे जे आहेत याला मणी लावलेले असतात. त्या मणीच्या बाजूला आपण आपलं हे जे भाताचं आपलं रोपटं आहे ते ठिकाणी लावायला लागतं. समोर एक काठीवाला आपल्याला थांबलेला आहे. एका लाईनीत येण्यासाठी या अशा पद्धतीने हे अशी मांडणी केली जाते. आपण पाहतात या ठिकाणी या आहे काठी आणि काठी धरणारे 2 वीर असतात. हा एक आहे आणि एक समोर एक आहे. हे असे 2 जण इकडं आणि पलीकडं अशा पद्धतीने ही काठी लावतात आणि एका लाईनीत बरोबर भाताची जे रोपटे असतात त्याची लावणी केली जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पण अगोदर सांगितलेले आहे की भात शेती म्हणजे काय, भाताची लावणी कधी केली जाते, कुठल्या हंगामात केली जाते, कुठल्या ऋतूत केले जातं, अशी सगळी माहिती अगोदर मी तुम्हाला दिलेलीच आहे व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात तर आपल्याला सगळं लक्षात येईल आणि एक अतिशय
वेगळा आणि हटके असा हा उपक्रम आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला संपूर्ण भात कशा पद्धतीने लावले जातात, भाताचे प्रकार कुठले आहेत, भाताचा हंगाम कुठला आहे, भाताची शेती कधी केली जाते, हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देत आहे. आपण शेवटपर्यंत पहा. आत्ता आम्ही त्या पलीकडच्या 2 शेतात आम्ही लावून आलेलो आहे आणि आता हे दिसतंय आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला भात लावणी करायचं आहे. आता भात लावणीच्या अगोदर बघा काय असतं परिस्थिती, आणि आता भात लावणी केल्यानंतर हे समोर जे दिसतंय त्या पद्धतीने भात लावणी दिसणार आहे आपल्याला. आता आपण इकडं लावणार चालू करणार आहोत. आपल्याला समोर दिसतोय तो शिबरा डोंगर. या ठिकाणी खूप छान असा ट्रेक आहे आणि भुयार आहे त्या ठिकाणी. आम्ही तो मागच्या वेळेस केलेला आहे शिबरा डोंगर. आता आमची भात लावणी ही आता पूर्ण झालेली आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व माहिती या ठिकाणची दिलेली आहे. भात कसा लावतात, भाताची लागवड कधी केली जाते, भाताचा हंगाम कोणता असतो, कोणत्या ऋतूत केले जातं, याला माती कशी लागते, या सगळ्यांची इत्तमभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला या ठिकाणी आता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.